नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। आजच्या लेक्चरमध्ये आपण 14 आणि 15 फेब्रुवारीचे महत्त्वाचे करंट अफेअर प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये बघणार आहे। अगेन मी तुम्हाला सांगतोय की हे लेक्चर खूप महत्त्वाचे आहेत आणि या प्रत्येक लेक्चरचा फायदा तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त गट ब गट क च्या परीक्षांमध्ये नक्की होणार आहे। त्यामुळे लेक्चर व्यवस्थितपणे बघा आणि या लेक्चरच्या पीडीएफ सुद्धा डाउनलोड करा। याच्या पीडीएफ तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉब या टेलिग्राम चॅनलवरती मिळतील, ज्याची लिंक इथं पण आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक आहे, तिथून तुम्ही डायरेक्टली पीडीएफ डाउनलोड करा। डायरेक्टली आपण प्रश्नाकडे येऊ। पहिला प्रश्न आहे, यूएस, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांच्या युद्ध नौकांचा संयुक्त नौदल सराव कोठे झाला? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। ह्या तीन देशांमध्ये एक संयुक्त नौदल सराव आयोजित करण्यात आला होता आणि तो सराव दक्षिण चिनी समुद्रामध्ये आयोजित झाला होता। म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या क्वेश्चनचा आन्सर आहे। ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपान यांचा या तीनही देशांचा संयुक्त नौदल सराव साऊथ चायना सी मध्ये झालेला आहे। आता या सरावामध्ये ना एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की भारताच्या ज्यावेळेस आपण अरबी समुद्रामध्ये हा सराव आयोजित करतो, अगेन त्याच्यामध्ये भारत, अमेरिका आणि जपान या तीन देशांचा समावेश तर असतोच, त्या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया ऑब्झर्वर कंट्री म्हणून सुद्धा दरवर्षी पार्टिसिपेट करते। तर तो सराव असतो मालाबार। तर मालाबार हा सराव वेगळा आहे, त्याच्यामध्ये भारत आहे आणि तो अरबी समुद्रामध्ये आयोजित केला जातो। पण हा जो रिसेंटली फेब्रुवारीमध्ये जो आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये ऑस्ट्रेलिया पण आहे, अमेरिका आणि जपान हे तीन देश एकत्रित आहेत। पण हा सराव अरबी समुद्रात झालाय का? तर नाही, हा सराव झालाय दक्षिण चिनी समुद्रामध्ये। त्यामुळे तुम्हाला हा मुद्दा माहिती पाहिजे, एक्झाम मध्ये असाच क्वेश्चन येऊ शकतो। तर अगेन तुम्हाला माहिती असेल की साऊथ चायना सी मध्ये नेहमीच चीन हा त्याचा एकाधिकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तिथं थोडी दादागिरी करतोय। कारण साऊथ चायना सीच्या सगळ्याच एरियावरती चायना हा क्लेम करत असतो। मी एक सेपरेट लेक्चर साऊथ चायना सी कॉन्फ्लिक्ट म्हणून घेतलेलं आहे, ऑलरेडी 1-2 वर्षांपूर्वी घेतलंय, पण तो हा जो मुद्दा आहे हा अनेक दशकांपासून सुरू आहे। त्यामुळे ते लेक्चर तुम्ही बघा, एकदा सर्च करून बघा, म्हणजे तुम्हाला साऊथ चायना सीचे सगळे मुद्दे समजतील। मी इथं थोडक्यात फक्त सांगतोय की हा जो समुद्र मार्ग आहे ना हा व्यापारी दृष्टिकोनातून खूप जास्त महत्वाचा आहे। तिथून मोठे मोठे व्यापारी जहाज जातात आणि सगळ्या इतर साऊथ चायना सीच्या संबंधात म्हणजे आजूबाजूचे जे देश आहेत त्यांची इकॉनॉमी पूर्णपणे या रूटवरती टिकून आहे। आणि त्याचबरोबर इथं काही महत्वाची बेटा आहेत ज्याचा लष्करी तळ बांधण्यात उपयोग केला जाऊ शकतो। म्हणजे चीन तिथं जर सैनिकी कारवाई करायची असतील तर चीनला तिथं एक ऍडव्हान्टेज मिळतं, तर म्हणून तशी काही बेटा आहेत। त्याचबरोबर अशी पण तिथं बेट आहेत की जिथं मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती मिळते, त्याचबरोबर नैसर्गिक वायूचं भांडार आहे। तर अशामुळं ना नेहमीच साऊथ चायना सी वरती चायनाकडून, चीनकडूनच नेहमी एक एकाधिकार दाखवला जातो। तिथं तो त्याचं सार्वभौमत्व गाजवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला काउंटर करण्यासाठी म्हणून दरवेळेस अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान हे अशा प्रकारचा सराव इथं आयोजित करतात। तर तुम्हाला हे मुद्दा माहिती असावा। साऊथ चायना सी कुठे आहे तर मॅपमध्ये थोडक्यात बघा, इथं हा चीनचा भाग आणि हा जो सगळा आजूबाजूचा समुद्र आहे आणि तो व्हिएतनाम, मलेशिया, फिलिपिन्स, ब्रुनेई, तायवान या सगळ्या देशांमधून जो शेअर होतोय, तर हा जो समुद्राचा भाग आहे याला आपण साऊथ चायना सी म्हणतो। इथं जे काही याच्यामध्ये जे रेड लाईन यूज केली आहे तर तो जो रिजन आहे हा तायवानकडून क्लेम केला जातो या मॅपमध्ये। त्यानंतर येलो जो रिजन आहे हा मलेशियाकडून क्लेम केला जातो। त्यानंतर याच्या ब्ल्यू एकदम जास्त डॉटेड लाईन आहेत बघा या सगळ्या, त्याला 9 डॅश सुद्धा म्हटलं जातं। तर ह्या जो काही एरिया आहे 9 डॅशचा तर तो संपूर्ण चीनकडून त्याच्यावरती क्लेम केला जातो। म्हणजे हा सगळा रिजन हा चीनशी बिलॉंग करतो असं त्यांचं म्हणणं आहे। तर जर तुम्ही बघाल तर व्हिएतनामचा जो क्लेम केलेला भाग आहे, त्याचबरोबर मलेशियाचा क्लेम केलेला भाग, फिलिपिन्सचा क्लेम केलेला भाग आणि तैवानचा, हे सगळ्याच्या सगळ्या भागातून चीननी क्लेम केलेल्या डॉटेड 9 डॅश जातातच। त्यामुळे अख्खा भाग हा चीन हा स्वतःचा आहे असं नेहमी क्लेम करतो आणि त्याच्यामुळे तिथं नेहमी तणावजन्य स्थिती सुद्धा असते। ठीक आहे, तर आय होप थोडक्यात मी सांगितलंय, पण डिटेलमध्ये सेपरेट लेक्चर आहे ते नक्की तुम्ही बघा। आता यामध्ये आपण सरावांचा, युद्ध सरावांचा जर विषय निघाला तर आपण महत्वाचे जे भारताचे लष्करी सराव आहेत ते आपण इथं जाणून घेऊ। तर भारत हा कोणत्या कोणत्या देशांसोबत कोणत्या नावाने युद्ध सराव करतोय इथं यादी दिलेली आहे। जसं की भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान वेगवेगळे असे सराव होतात, त्यामध्ये ऑस्ट्रा हिंद,
ऑसी इंडेक्स, पिच ब्लॅक. तर हे वेगवेगळे महत्वाचे सराव आहेत, लक्षात ठेवायची ही नावं, एक्झाम मध्ये विचारली जातात. बांगलादेश सोबत आपण समप्रीती नावाचा सराव आयोजित करतो. इजिप्त या देशासोबत सायक्लॉन नावाचा सराव. फ्रान्स सोबत शक्ती, गरुड आणि वरुण असे 3 सराव आयोजित करतो आपण. इंडोनेशिया देशासोबत गरुड शक्ती, इस्रायल सोबत ब्ल्यू फ्लॅग, किर्गिस्तान देशासोबत खंजर हा सराव आपण आयोजित करतो. मलेशिया सोबत हरिमाऊ शक्ती, तर हा सराव आपण करतो. मंगोलिया सोबत नॉमॅडिक एलिफंट, जपान सोबत धर्मा गार्डियन, वीर गार्डियन, उझबेकिस्तान सोबत डसलिक, नेपाळ सोबत सूर्यकिरण, रशिया सोबत इंद्रा, सिंगापूर सोबत सिम्बेक्स आणि गोल्ड कुरुक्षेत्र, श्रीलंकेसोबत आपण स्लिनेक्स नावाचा सराव करतो. थायलंड सोबत मैत्री सराव, UAE सोबत डेझर्ट ईगल, UK सोबत म्हणजे इंग्लंड सोबत किंवा ब्रिटन सोबत अजय वॉरियर, कोब्रा वॉरियर आणि कोकण असे 3 सराव आयोजित केले जातात. अमेरिकेसोबत युद्धाभ्यास, वज्रप्रहार, सी ड्रॅगन. अमेरिका, जपान आणि भारत एकत्रित असतील तर आपण त्याला मलबार नावाचा सराव म्हणून ओळखतोय. ओमान या देशासोबत अल नजाह, नसीम अल बहर, ईस्टर्न ब्रिज, तर हे सराव आपण ओमान या देशासोबत करतो. ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि भारत हे 3 देश एकत्र येऊन इप्समामार नावाचा नौदल सराव आयोजित करतात. तर ही काही महत्वाची नावं आहेत, लक्षात ठेवायची. ओके, पुढचा प्रश्न आता आपण बघू. महासागर आणि वातावरणाचे सर्वेक्षण करण्यासाठी नासाने प्रक्षेपित केलेल्या उपग्रहाचे नाव काय? इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. महासागर म्हणजे जे सगळे समुद्र आहेत, त्याचबरोबर पृथ्वीचं वातावरण याचं सर्वेक्षण करण्यासाठी नासाकडून एक उपग्रह सोडण्यात आलाय, ज्याचं नाव आहे पेस. पर्याय क्रमांक 3 PACE. पेसचा एक लॉंग फॉर्म आहे. याच्यामध्ये P फॉर प्लॅंक्टॉन, A फॉर एरोसॉइल, C फॉर क्लाउड आणि E जे आहे तर ते ओशन इकोसिस्टीम साठी यूज केलेलं आहे. तर हे सगळ्या इकॉलॉजीचा किंवा या सगळ्या वातावरणातल्या वेगवेगळ्या महासागर असतील किंवा वातावरणाच्या वेगवेगळ्या श्रेणी त्यांचा अभ्यास करण्यासाठी, सर्वेक्षण करण्यासाठी पेस नावाचं सॅटेलाइट नासाकडून सोडण्यात आलेलं आहे. याचा मुख्य उद्देश मी तुम्हाला सांगितलंय. हा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 420 मैलाच्या अंतरावरती असणारे महासागराचं निरीक्षण करण्यासाठी किमान त्याला 3 वर्ष अंतराळामध्ये घालवावे लागतील. ओके, हे जे नासाचं मिशन आहे ते हवामान बदल अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यावं याच्यासाठी त्यांनी आयोजित केले किंवा लॉन्च केलेलं आहे. आणि त्याचबरोबर पृथ्वी निरीक्षण क्षमता वाढवणं हे सुद्धा नासाचं एक महत्वाचं काम आहे. तर हे सगळं आयोजित करण्यासाठी म्हणून नासाने पेस नावाचा उपग्रह सॅटेलाइट हा अंतराळामध्ये सोडला आहे. ओके, पुढचा क्वेश्चन बघू. अतिशय महत्वाचा क्वेश्चन, व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे हा. एक्झाम मध्ये ऑलरेडी दयानंद सरस्वतींवरती खूप सारे क्वेश्चन विचारलेत. एक क्वेश्चन मी तुम्हाला सांगतोय ज्याच्यामध्ये असं विचारलं होतं की दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव काय आहे. तर असा क्वेश्चन आलाय. त्यांच्या गावाबद्दलची इन्फॉर्मेशन विचारली होती. तर अतिशय महत्वाचं व्यक्तिमत्व इतिहासामध्ये समाज सुधारक या घटकाअंतर्गत आपल्याला अशा प्रकारच्या व्यक्तींवरती क्वेश्चन आलेले दिसतात. तर इथं प्रश्नामध्ये काय दिलंय, दयानंद सरस्वती यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे स्त्री पुरुषांच्या समान हक्कांना प्रोत्साहन त्यांनी दिलं. आणि दुसरं आहे कोलकाता येथे आर्य समाजाची स्थापना केली. घाईघाईमध्ये प्रश्न चुकतात. आपण डायरेक्टली म्हणेल की हा हे दोन्ही विधानं योग्य वाटतायत, करेक्ट असतील. पर्याय क्रमांक 3 हा आपल्याकडून टिक होऊ शकतो. पण अगेन इथं बारकावा आहे. दुसरं विधान थोडं कन्फ्युजिंग आहे की आर्य समाजाची स्थापना त्यांनी केली आहे का? हो, केली असेल. पण मग केली आहे तर ती कोलकातामध्येच केली आहे का, पुण्यात केली आहे का, मुंबईत केली आहे की इतर कुठल्या शहरांमध्ये? म्हणजे आयोग आपल्याला इथं सुद्धा फसवेल ना. तर यस, या प्रश्नाचं जे करेक्ट उत्तर आहे ना तर ते आहे फक्त विधान 1 योग्य आहे. स्त्री पुरुषांच्या समान हक्कांना त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. पण आर्य समाजाची स्थापना ही त्यांनी कोलकातामध्ये नाही केलेली, म्हणजे कलकत्त्यात नाही केली, तर ती मुंबईमध्ये केली होती 1875 मध्ये. ओके, ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे. आपण थोडी आणखीन डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघू. हा म्हणजेच स्वामी दयानंद सरस्वतींवरती आपण क्वेश्चन का घेतलाय, कारण याच वर्षी स्वामी दयानंद सरस्वती यांची आपण 200वी जयंती साजरी केली आहे. तर असे जे इव्हेंट असतात हे इम्पॉर्टंट आहेत, आयोगाचं लक्ष असतं, आयोग क्वेश्चन विचारतो. तर 200वी जयंती साजरी झालेली आहे. दयानंद सरस्वती यांचा जन्म
टंकारा गुजरातमध्ये झालेला आहे. त्यांचं जे नाव आहे म्हणजे खरं नाव किंवा मूळ नाव हे मूळ शंकर असं त्यांचं नाव आहे आणि त्यांचा जन्म टंकारा गुजरातमध्ये झालेला आहे. जाती व्यवस्थेला त्यांनी निषेध केलाय. शिक्षण आणि स्त्री पुरुषांच्या समान हक्कांना त्यांनी प्रोत्साहन दिलंय. ते एक प्रसिद्ध विद्वान होते ज्यांनी वैदिक तत्वज्ञान आणि कर्म आणि त्याचबरोबर पुनर्जीवनाच्या तत्वांचा प्रसार केलाय. ते लक्षात ठेवायचे त्यांनी कोणत्या तत्वांचा प्रसार केलाय हे आपल्याला आयोगामार्फत विचारलं जातं. तर वैदिक तत्वज्ञान, कर्म आणि पुनर्जन्माच्या तत्वज्ञानाचा किंवा तत्वांचा त्यांनी प्रसार केलेला आहे. 1875 मध्ये मुंबईत आर्य समाजाची त्यांनी स्थापना केली आहे. त्याचबरोबर आर्य समाज हा मूर्तीपूजा, गुणवत्तेवर आधारित जाती व्यवस्था, अस्पृश्यता, बालविवाह, तीर्थयात्रा, पौराहित्य आणि मंदिराच्या प्रसादाला विरोध करायचा हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जनरली याच गोष्टी आजकालच्या जनरेशन म्हणजे जास्त हायलाईट करून दाखवण्याचा प्रयत्न करतो की हा बघा त्यांनी मूर्तीपूजनला विरोध केलाय, मंदिरामधल्या प्रसादाला त्यांनी विरोध केलाय. मग आता ते आपल्याला त्यांचं एवढंच कार्य माहिती ठेवायचं आहे का? तर नाही, मग त्यांनी ज्या इतर गोष्टी सांगितल्यात त्या पण तेवढ्याच आचरणात आणायला पाहिजेत ना. तर असो तो भाग आता ते म्हणतात ना जनरेशन झेड किंवा झेनझी, अशांना आता ते शिकवत बसण्यात अर्थ नाही. वाचनाचा अभाव असतोच लाईफमध्ये त्यांच्या, त्यामुळे असे प्रश्न त्यांनाच आयुष्यभर सतवतात. पण ठीक आहे, सर्व जातींच्या मुली आणि मुलांच्या शिक्षणासाठी वैदिक शाळाही त्यांनी स्थापन केल्यात. या शाळातील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं वाटणं किंवा पुस्तकं वितरित करणं, वस्त्र देणं, निवारा, भोजनाची सोय करणं, तर अशा महत्वाच्या कामांमध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांचे योगदान राहिलेले आहे. 1886 मध्ये दयानंद सरस्वती यांनी DAV म्हणजे दयानंद अँग्लो वैदिक शाळा त्यांनी सुरू केल्यात किंवा स्थापन केल्यात. सत्यार्थ प्रकाश हे त्यांनी लिहिलेलं महत्वाचं पुस्तक आहे. एक्झाम मध्ये याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येईल. ओके, तर आपण थोडक्यात एक महत्वाचे समाज सुधारक बघितलेत. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. कोणत्या राज्याने केंदू पान तोडणाऱ्या आणि बांधणाऱ्यांसाठी आर्थिक सहाय्य पॅकेज जाहीर केले? हे केंदूचे हे जे पान आहे ना, तर याच्या संदर्भात आर्थिक पॅकेज हे ओडिशा या राज्याने, ओडिशा राज्य सरकारने जाहीर केलेलं आहे. कारण याला महत्वाचं रिझन आहे की ओडिशामध्ये ना या केंदू पानाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. जर आपण राज्यांनुसार क्रमवारी बघितली तर मध्य प्रदेश, छत्तीसगड नंतर ओडिशाचा केंदू पानाच्या उत्पादनामध्ये 3रा क्रमांक लागतो. आता तुम्ही म्हणाल की केंदू पान प्रकार नेमका काय असतो? तर केंदू पान म्हणजे त्याला तेंदू सुद्धा म्हटलं जातं आणि त्याचं बायोलॉजिकल जे नाव आहे किंवा सायंटिफिक जे नाव आहे ते म्हणजे डायऑस्पायरॉस मेलॉनिक्सलॉन. तर हे त्याचं सायंटिफिक नाव आहे, जे की बांबू आणि साल या बियांसारख्या राष्ट्रीयकृत उत्पादनामध्ये केंदूचं पान कन्सिडर होतं. याचं वैशिष्ट्य काय या पानाचं? तर तंबाखूशी असा मिळता जुळता त्याचा सुगंध आहे, भेगा, पातळपणा आणि लवचिकता, हळूहळू ज्वलन त्याचं होतं, बुरशीच्या हल्ल्याला प्रतिकार करणे, ही सगळी या केंदूच्या पानाची वैशिष्ट्ये आहेत. केंदूचा पानाचा वापर बिडी गुंडाळण्यासाठी सुद्धा केला जातो. मध्य प्रदेश, छत्तीसगड नंतर ओडिशामध्ये केंदूचं उत्पादन सगळ्यात जास्त आहे. ओडिशातील बिडी पानाचे वार्षिक उत्पन्न सुमारे 4.5 ते 5 लाख क्विंटल एवढं आहे, जे देशाच्या वार्षिक उत्पादनाच्या सुमारे 20% आहे. म्हणजे जेवढं संपूर्ण देशभरामध्ये केंदूच्या पानाचं उत्पादन होतंय त्याच्या 20%चा वाटा हा एकट्या ओडिशामधला आहे. आणि त्याच्यामुळे तिथं या केंदू पानाशी संदर्भात काम करणाऱ्या कामगारांचा वर्ग सुद्धा मोठा आहे आणि त्यांना सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून ओडिशा सरकारने, ओडिशाचे जे मुख्यमंत्री आहेत नवीन पटनाईक यांनी राज्यातल्या केंदू पान तोडणारे त्याचबरोबर त्याच्यापासून जे काही उत्पादन आहेत हे बनवणारे अशांसाठी 150 कोटी रुपयांचं आर्थिक सहाय्याचं पॅकेज हे घोषित केलंय. पॅकेजमध्ये आगामी पीक हंगामात केंदूची पानं तोडणाऱ्यांसाठी 50% बोनस सुद्धा ऍड करण्यात आलाय, जो त्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्टली जमा होणार आहे. त्याचबरोबर या कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी म्हणून 25,000 रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय सुद्धा या गव्हर्नमेंटने घेतलेला आहे. आणि याच योजनेमध्ये असं पण आहे की मॅक्झिमम 2 मुलींना आर्थिक मदत देता येईल प्रति कामगार. म्हणजे एक कामगार आहे त्याला जर 4 मुली आहेत तर 4च्या मुलींसाठी 25,000 मिळतील का? तर नाही, मॅक्झिमम 2 मुलींसाठीच ही आर्थिक मदत मिळणार आहे. म्हणजे 2 मुलींच्या लग्नासाठी 25,000 प्रत्येकी मिळतील. ओके, पुढचा क्वेश्चन बघू. जम्मू काश्मीरच्या कोणत्या वांशिक गटाला
अनुसूचित जातीचा दर्जा मिळाला. कुठल्या वंशाच्या गटाला हा अनुसूचित जातीचा दर्जा मिळालेला आहे? तर तो आहे पहाडी. तर जम्मू काश्मीरचे मूळ लोकांमध्ये त्यांना कन्सिडर केलं जातं. अनुसूचित जातीमध्ये आता त्यांचा समावेश झालेला किंवा त्यांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळाला आहे. जम्मू काश्मीर अनुसूचित जमाती आदेश दुरुस्ती विधेयक 2024 अंतर्गत पहाडी या वंशिक गटाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आलेला आहे. 6 फेब्रुवारीपासून हे जे विधेयक आहे तिथं पास करण्यात आलं होतं, मंजूर करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पहाडी वंशिक गट, पहाडी, कोळी, गड्डा ब्राह्मण तर यांना अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर ह्या विधेयकामध्ये ह्या महत्वाच्या जमाती ऍड केल्यात, तर हे लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही. पहाडी, पहारी, कोळी आणि गड्डा ब्राह्मण. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघू. मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी मंजूर केलेल्या योजनेचे नाव काय? महत्वाची योजना आहे ही. मत्स्य व्यवसायासाठी सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी मंजूर केलेली ही योजना आहे आणि ती योजना म्हणजे प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सहयोजना. इंटरेस्टिंग नाव आहे. प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सहयोजना हे या योजनेचं नाव आहे, ज्या अंतर्गत केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेतलाय. त्याला असं PMMKSSY म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हे पण तुम्ही लक्षात ठेवा की पुढील 4 वर्षात 6,000 कोटी रुपयांची गुंतवणूक या क्षेत्रामध्ये, मत्स्य शेती या क्षेत्रामध्ये एक सरकारकडून अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर मत्स्य व्यवसाय आणि मत्स्यपालन पायाभूत सुविधा विकास निधी सुद्धा आणखीन 3 वर्षासाठी विस्तारित केलाय आणि 25-26 पर्यंत याच्यामध्ये मुदतवाढ करण्यात आलेली आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सहयोजना ही माशांच्या संदर्भात आहे किंवा मत्स्य व्यवसाय संदर्भात आहे. या क्षेत्रामध्ये जे सूक्ष्म आणि लघु उद्योग आहेत तर त्यांना मंजुरी करण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन. पहिले ट्रान्सजेंडर ट्रेन तिकीट परीक्षक, त्याला TTE म्हटलं जातं, तर ते कोण बनलेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सिंधू गणपती. तर हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे, व्यक्तींचं नाव पण लक्षात ठेवायचं आहे. ह्या एक महिला ट्रान्सजेंडर आहेत, म्हणजे त्यांनी पहिला ते पुरुष होते, नंतर ते महिला बनलेले आहेत. अशा ट्रान्सजेंडर कॅटेगरीमध्ये ते येतात. आता मित्रांनो, या प्रश्नामध्ये ना सिंधू गणपती हे तर नाव लक्षात ठेवायचंच आहे, पण एक जी काही एक छोटी मायन्यूर डिटेल असती ना तर ती मिसिंग आहे. मी पण बरीच शोधण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला त्याच्याबद्दल काही लिंक वगैरे अवेलेबल असतील तर मला शेअर करा कमेंट करून. तर बऱ्याचशा आर्टिकल्समध्ये द हिंदूचंच हे आर्टिकल आहे. या आर्टिकलमध्ये ज्यावेळेस तुम्ही वाचाल तर तिथं दिलेलं आहे की त्या पहिल्या साऊथ स्टेटमधल्या पहिल्या ट्रान्स विमेन आहेत. हेडलाईनमध्ये सदर्न रेल्वेच्या पहिल्या असं मेन्शन केलेलं आहे, म्हणजे भारतातील पहिल्या असं कुठंच मेन्शन केलेला उल्लेख नाहीये. त्यामुळे मी थोडा कन्फ्यूज झालो. बट मे बी मला असं वाटतंय की जेवढं काही वाचण्यात आलंय त्यानुसार तर मी असंच आयडेंटिफाय केलं की सिंधू गणपती ह्या जरी साऊथ रेल्वेशी बिलॉंग करणाऱ्या असतील, दक्षिण रेल्वेत रुजू झालेल्या असतील, पण तरी सुद्धा पूर्ण रेल्वेच्या, भारतीय रेल्वेच्याच त्या एकूण पहिल्या ट्रान्सजेंडर ट्रेन तिकीट परीक्षक किंवा TTE त्या बनलेल्या आहेत. ओके, असा माझा वाचण्यात आलेला आतापर्यंतचा मुद्दा आहे. जर तुम्हाला त्याच्याविषयीची डिटेल जर कुठं वाचण्यात आली असेल की भारतीय रेल्वेतल्या पहिल्या आहेत असं जर वाक्य कुठं लिहून आलं असेल तर मला कमेंट करून कळवा. मोस्टली सगळ्या न्यूजपेपरनी लिहिताना सदर्न रेल्वेच्या पहिल्या असंच लिहिलंय, तर मला नाही ते वाटत, कारण वाचण्यात जे आले त्याच्यानुसार भारतामधल्या पहिल्या असाच त्याचा आपण अर्थ काढू शकतो. पण तसं तुम्ही मला कमेंट करून सांगा की मी जे सांगतोय ते योग्य की अयोग्य. ओके. कन्याकुमारी जिल्ह्यामध्ये नागरकोइल इथं ट्रान्स विमन सिंधू गणपती ह्या तमिळनाडूची पहिली ट्रान्सजेंडर ट्रेन तिकीट परीक्षक म्हणून बनलेल्या आहेत. 2003 मध्ये ती दक्षिण रेल्वेत रुजू झाल्या होत्या आणि सुरुवातीला इलेक्ट्रिकल विभागामध्ये त्यांनी काम केलंय. इव्हन त्यांच्या हाताला एकदा दुखापत झाली होती, अपघात झाला होता, तरी सुद्धा त्या नॉन टेक्निकल नोकरीमध्येच राहिल्या. याच्यातून त्यांची त्या कामाबद्दलची जिद्द दिसून येते. नाही तर बरेचसे जण लगेच अपघात झालाय म्हटल्यावरती किंवा काही इतर कारणांनी टेक्निकल फील्डमध्ये येतात, म्हणजे त्यांना फील्ड वर्क नको वाटतं, ते ऑफिस वर्कमध्ये येतात. पण नाही, सिंधू गणपती यांनी तसं केलेलं नाहीये आणि त्याच्यामुळेच त्या TTE म्हणून त्यांनी त्यांचं काम बघितलंय आणि त्यामुळे मग त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्याचबरोबर ट्रान्सजेंडर समुदायालाच एक आदर दाखवण्यासाठी म्हणून अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलाय आणि त्यातून भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर ट्रेन तिकीट परीक्षक त्या बनलेल्या आहेत. ओके. पुढचा प्रश्न बघू. मुंबईत उद्योगपती डॅश डॅश
यांचा प्राण्यांच्या रुग्णालयाचा प्रकल्प सुरू होणार आहे. तर कोणत्या उद्योगपतींनी अशा प्रकारचा निर्णय घेतलाय की प्राण्यांसाठी ते हॉस्पिटल उभारतायत, मोठं हॉस्पिटल असणार आहे, आणि ते उद्योगपती नन अदर दॅन रतन टाटा. तर रतन टाटा यांना प्राण्यांच्या रुग्णालयाचा त्यांनी एक प्रकल्प सुरू करतायत मुंबईमध्ये. त्याचं जर तुम्ही साईज बघाल तर जवळपास 200 बेड्स तिथं प्राण्यांसाठी अवेलेबल असतील. 5 मजल्यांचं ते हॉस्पिटल असणार आहे. 98,000 चौरस फुटामध्ये ते पसरलेलं असेल, आणि जागतिक स्तरावरती जे काही प्राण्यांसाठी डॉक्टर्स आहेत तर तशा क्वालिटीची सोय ही या मुंबईमधल्या हॉस्पिटलमध्ये असेल. तर ठिकाण पण लक्षात ठेवायचं आहे की कुठं असणार आहे, तर मुंबईमध्ये टाटा ट्रस्टनी अशा प्रकारची उभारणी केलेली आहे, आणि त्याचं एकूण स्ट्रक्चर तुम्हाला थोडक्यात माहिती असावं. ओके, पुढचा क्वेश्चन. फिनलँडच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक कोणी जिंकली? तर फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष कोण बनलेत असंच विचारले, आणि ते व्यक्ती आहेत अलेक्झांडर स्टॅम्प. अलेक्झांडर स्टॅम्प हे आता फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष बनलेत. माजी पंतप्रधान होते ते आधी, म्हणजे आता त्यांची थोडी बढती झाली आहे, अध्यक्षपदावरती आता ते निवडून आलेत. 51.6% मतं त्यांना मिळाली, म्हणजे दुसऱ्याला ज्याला मिळाली आणि अलेक्झांडर स्टॅम्प यांच्यामध्ये फरक खूप कमी आहे. म्हणजे त्यांनी कुणाला हरवलंय, तर त्यांचं नाव आहे पेक्का हाविस्तोने. तर पेक्का हाविस्तोने यांना त्यांनी हरवलंय, आणि फिनलँडचे आता ते अध्यक्ष किंवा राष्ट्राध्यक्ष बनलेत. सध्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत, तर त्यांचं नाव आहे साऊली निनिस्टो. साऊली निनिस्टो हे 1 मार्च पर्यंत राष्ट्राध्यक्ष पदावरती असतील. 1 मार्च रोजी स्टॅब, म्हणजे जे अलेक्झांडर स्टॅब आहेत, तर हे अधिकृतपणे ऑफिशियली त्यांच्या पदावरती जातील. ओके, आता एक्झाममध्ये एवढं सगळं लक्षात ठेवायचं आहे का, तर नाही. मेन मुद्दा हा आहे की अलेक्झांडर स्टॅब हे फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष बनलेत, आणि त्यांना 51.6% एवढी मतं मिळालीत. ठीक आहे, आणि महत्वाचं आणखीन ते म्हणजे फिनलँड हा देश जगामध्ये कुठे आहे? इंटरेस्टिंग देश आहे, बऱ्याचशा कारणांनी चर्चेमध्ये आहे. रिसेंटली त्यांचा चर्चा जो सुरू आहे ती म्हणजे नाटो किंवा नॅटो या संघटनेमध्ये सहभागी होत आहेत की काय, सह्या करतायत की काय, रशिया त्यांच्यावरती आक्रमण करतोय की काय, अशाच मुद्द्यांमुळे फिनलँड हा चर्चेमध्ये आहे. जर तुम्ही इथं मॅपमध्ये बघाल तर रशियाची एक मोठी सीमा ही फिनलँडला लागून आहे. फिनलँड या देशाची पूर्ण पूर्वेकडची बाजू ही पूर्णच्या पूर्ण रशियासोबतच शेअर होतीये. फिनलँडची जी राजधानी आहे ती म्हणजे हेल्सिंकी, आणि तिथं जे चलन चालतं ते म्हणजे युरो. ओके, हेल्सिंकी म्हटलं की लगेच क्लिक झाला असेल कुठल्या तर सिरीज बद्दल, किंवा काहीतरी एका व्यक्तीचं नाव आहे ते सिरीजमध्ये, तर ठीक आहे, बघितलं असेल तरी चांगलीच गोष्ट आहे. पण ह्या करमणुकी तुम्ही एक्झाम समोर असताना करू नयेत. एक्झाम आता फार कमी दिवसांवरती राहिली आहे. करंट अफेअर अभ्यासायचे, पण दिवसभर तेच करत बसायचं नाहीये. जनरली मी तुम्हाला सजेस्ट करेल की करंट अफेअर हा विषय तुम्ही रात्री बघत चला, म्हणजे जे तुम्हाला एक्झामसाठी कमी वेळ देऊन कंप्लीट करायचा असेल तर ती गोष्ट तुम्ही रात्री करा, म्हणजे दिवसभर तुमच्या डोक्यात या करंट अफेअरच्याच चर्चा राहणार नाहीत. ओके, तर अशा पद्धतीने आज आपण 14 आणि 15 फेब्रुवारी महत्वाचे करंट अफेअर्स अगदी डिटेलमध्ये बघितलेत. भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा, आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.